स्वाध्याय 8.3 आता आपण सोडवत आहोत. बघा या ठिकाणी यांची जर वजाबाकी केली, छेद समान करावं लागेल. याचं छेदस्थानी 1 आहे, 2 गुणल्यानंतर 2 गुणिले बघा या कंसातलं छेद 2 छेद समान करावं लागेल. यांची वजाबाकी येईल गुणिले समजा 1 गुण, इथं पण छेद समान करावं लागेल. इथं पण छेद समान केल्यानंतर 3/3 3, इथं 4/4. डायरेक्ट 4/4 लिहिलं तरी त्याचं उत्तर 1च लिहिणार आहे. 1ला आपण त्या पद्धतीने करू का, इथं छेद 5 आहे म्हणून 5/5 गुणिले मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. बघा ही वजाबाकी केली, ही वजाबाकी 1/2 गुणिले 2/3 गुणिले 3/4. बघा यांचं येईल गुणिले 4/5. बघा हा 2 गेला, हा 2 गेला, हा 3 गेला, हा 3 गेला, हा 4 गेला, 4 गेला. उरला किती, फक्त 1/5 उरला आहे. 1/5 पर्याय क्रमांक आला आहे बी. या ठिकाणी आपण जसं अपूर्णांकांचं वजाबाकी करताना छेद समान करतो त्याच धर्तीवर छेद समान करायचे, बाकी काहीही करायचं नाही. ओके, नेक्स्ट दुसरा प्रश्न. 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती? आता 3.1/2 गुणिले 3.1/2 याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. बघा 3 गुणिले 6, 6 अधिक 1 7, 7/2 गुणिले 7/2 हे दोन्ही ठिकाणचे उत्तर आले. त्यानंतर यांचा दोघांचा गुणाकार 7 7 49 आणि छेदाचा गुणाकार 4. आता 49/4 कुठं आहे का, नाही, पण 4 मात्र छेदस्थानी आहे. हे बाकीचे येणार नाही, पण ह्या दोन पर्यायामधून कोणता तरी पर्याय असेल. मग आपण याला डायरेक्ट भाग देऊया. 4 1 4, 4 1 4, 4 1 4, 4 1 4, 4 2 8 आणि 1 उरला. भागाकार किती आला, 12. बाकी किती आले, 1. म्हणजे याला 12.1/4 या फॉर्ममध्ये लिहिता येईल. आणि आपल्याकडे पर्याय आहे डी, म्हणजे भागाकाराला 12 म्हणून 12 पूर्णांक झाले. बाकी 1 उरली, एकाला 4ने भाग द्यायचं बाकी आहे, म्हणून आपण त्याला ह्या 1/4च्या रूपातच राहू दिलंय, म्हणून 12.1/4 पर्याय क्रमांक आहे डी. एक तार 2.3/4 मीटर लांब आहे. एक तार आहे, तिचे 2 तुकडे होतात. म्हणजे ह्या तारेचे 2 तुकडे केलेत. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे. मोठ्या तुकड्याची लांबी किती? समजा 2 तुकडे, एकाची लांबी आहे x, दुसऱ्याची लांबी आहे y. आणि मग या दोघांची बेरीज काय येईल, 2.3/4. बरोबर की नाही? याच्यापासूनच हे 2 तुकडे झालेत की नाही. मग इथं एक कंडिशन टाकलेली, एक तुकडा म्हणजे समजा x हा y पेक्षा मोठा आहे की नाही. x हा y पेक्षा एका तुकड्यापेक्षा, म्हणजे एक तुकडा हा x मानला, दुसरा तुकडा y मानला, y तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे. हे आपण गणिती भाषेत मांडून घेतलं आणि त्यानंतर आता आपण पुढे सोडवणार आहोत. बघा त्यानंतर आपण x ची किंमत म्हणजे x ची किंमत 1च्या ठिकाणी टाकूया. ठीक आहे, x ची किंमत 1च्या ठिकाणी टाकूया. मग याच्यामध्ये y अधिक 5/8 अधिक y बरोबर, याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. 2 गुणिले 4 8, 8 आणि 3 11, 11/4. 11/4. त्यानंतर ह्या ठिकाणी y 2y होतील आणि हा 5/8 या ठिकाणी बेरीज आहे. ह्या दुसऱ्या बाजूला पाठवू, त्याला बेरीज असल्यामुळे तिकडे जाताना काय होईल, वजाबाकी. मग 2y बरोबर 11/4, कारण की या दोघांची बेरीज वजा 5/8. आता या ठिकाणी छेद समान करावं लागतील. बघा 4ला आणि इथं 8 आहे, मग इथं 2ने गुणल्यानंतर 8 येऊ शकतो, मग वरती पण 2ने गुणूया. मग 22 वजा 5/8 बरोबर. मग यांची वजाबाकी आली 17/8. आता y ची किंमत काढायची. y बरोबर हा 2 गुणिले तिकडे काय होईल, भागिले. मग 17/8 गुणिले 2 भागिले 2, म्हणजे हा भागिले होणार आहे.
त्यामुळे यांचा गुणाकार आल्यानंतर 17/16 हे आलं वायची किंमत. पण आपल्याला काय विचारलंय, मोठ्या तुकड्याची लांबी. मोठ्या तुकड्याची लांबी कुठं, ही x राहणार आहे, कारण की तो y पेक्षा मोठा आहे की नाही. मग y ची किंमत आपण या ठिकाणी टाकूया, 17/16 अधिक 5/8. 5/8 टाकल्यानंतर या ठिकाणी परत 2ने गुणलं, इथं 2ने गुणायचं. मग बघा इथं 10 उत्तर आलं, इथं 16. छेद समान झाले. छेद समान झाल्यानंतर 17 अधिक 10 म्हणजे 27 आणि 16. बघा 16, 27/16. 16 छेदस्थानी असलेला पर्याय इथं आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. बरोबर. मग आता 16ने याला पूर्ण भाग देऊ. 16 1 16. 27 मधून 16 गेले, 11 बाकी उरली, म्हणजे 1.11/16 हे उत्तर आलं. 1.11/16 पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये ते उत्तर मिळाले आपल्याला. आता प्रश्न 4कडे जाऊया. एका शाळेत एकूण विद्यार्थी 3/5 मुलगे आहेत आणि 800 मुली आहेत. आता एकूण विद्यार्थी आपल्याला माहिती आहेत का, तर आपण त्या ठिकाणी एकूण विद्यार्थ्याला x मानू. मग xच्या 3/5 मुलं आहेत, म्हणजे xच्या 3/5 मुलं, म्हणजेच 3 1/5 हे काय आहेत, मुलं आहेत. आणि मुली किती आहेत, 800 मुली. जर या दोघांची बेरीज केली म्हणजे हे मुलं आणि मुली एकूण विद्यार्थी आले की नाही. मग एकूण विद्यार्थी आपण किती मानलेत, x. किती मानले, x. आणि मग आता 3 1/5 अधिक 800 बरोबर x. आता 3 1/5 या ठिकाणी अधिक आहे, तिकडे पाठवून देऊ दुसरीकडं, तर ते काय होईल, वजा होईल. म्हणजे हा इथली टर्म मी इकडे आणली. 3 1/5 इथं अधिक होतं, इकडे तर काय झालं, वजाबाकी झाले. त्यानंतर आता यांचं छेद समान करून घेऊया. छेद समान केल्यानंतर बघा 5 1/5 वजा 3 1/5 यांची वजाबाकी आली 2 1/5 म्हणजे 800 बरोबर 2 1/5. आता मी 800 थोडंसं इकडं लिहितो दुसऱ्या बाजूला, आणि मग हा 5 आहे, 5 मी इकडे भागिले, इकडे काय करायचं, गुणिले, म्हणजे 2x बरोबर 800/5. आता हा 2 गुणिले की नाही, मग इकडे काय होईल, भागिले, म्हणजे 1 ची व्हॅल्यू आपल्याला निघेल. x बरोबर 800 गुणिले 5/2. मग आता केला बेक 4 400 गुणिले 5 म्हणजे 2000. 400 गुणिले 5 किती उत्तर आलं, 2000. म्हणजे त्या शाळेतले एकूण विद्यार्थी किती आहेत, 2000. आणि आपण आपल्याला विचारलं काय, तर मुलांची संख्या. आता 2000 मध्ये 800 मुली आहेत, तर मुलं किती राहणार आहेत, तर 1200. मुलं किती राहणार आहेत, 1200. त्याच्यातले 2000 मधले 800 मुली, म्हणजे 2000 मधून 800 वजा केले तर उत्तर काय येतो, 1200. किंवा तुम्हाला वाटलं x ची किंमत तुमची 2000 आली, मुले एवढे होते की नाही, मग इथं पण तुम्ही टाकू शकता. x ची किंमत 2000 भागिले 5. 5 1 5 5 चौक 20. 400 गुणिले 3 1200. तसेही 1200 देणार आहे. अशा पद्धतीने एकूण मुलांची संख्या निघाली. प्रश्न 5कडे जाऊया आपण आता. एका खोक्यात 500 अंडी आहेत. किती अंडी आहेत, 500. त्यापैकी 3/25 फुटली, म्हणजे किती फुटली बघा, 500च्या ठिकाणी गुणाकार 3/25 अंडी फुटली. 25 1 25 25 2 50 0 0 20 गुणिले 3 म्हणजे 60 अंडी फुटली. 500 पैकी 60 अंडे फुटली, म्हणजे उरले किती, तर उरले आहेत 440 अंडे उरले. आता उरलेल्यांपैकी म्हणजे 440 पैकी म्हणजे 440च्या 4/5 अंडी विकली, म्हणजे याच्या 440च्या म्हणजे तिथं गुणाकार 4/5 अंडी काय केलं, विकली. विकल्यानंतर बघा किती अंडी विकले गेलेत बघा, 5 1 5 5 8 40 पुन्हा 4 5 8 40. 88 गुणिले 4 88 गुणिले 4 याचा गुणाकार येतो 8 चौक 32. 8 चौक किती, 32. 3 हातच्याला 8 चौक 32 240.
35 म्हणजे 352 उत्तर आलं. 352 अंडी विकले गेले आहेत बघा. हां, मग आता 440 पैकी 352 विकले गेलेत, म्हणजे उरलेले किती आहेत आता? कारण की 60 अंडे तर फुटून गेलेत. हां, 352 विकले गेलेत. मग आता यांचा जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी येते 88. तुम्हाला वजाबाकी येते, त्यामुळे मी इथं वजाबाकी काही सोडून दाखवत नाही. ती वजाबाकी येते 88. आता 88 बरोबर आहे की नाही ही खात्री मी करू शकतो. या दोघांची बेरीज काय येते? 10. 10शी 1 हातच्याला, 0 0शी 1 हातच्याला, बरोबर. त्यानंतर 5 आणि 1 9, 9 आणि 5 14, 14शी 4 आला, 1 हातच्याला 4, म्हणजे वजाबाकी ही वरची संख्या येते, म्हणून आपली वजाबाकी बरोबर आहे 88. तर इथं पर्याय क्रमांक आहे बी. समजलं? व्यवस्थित काय नाही. अपूर्णांक दिला त्याच्याशी प्रमाणे करायचं, सोडवायचं आणि खूप सोपं आहे बघा. 12 अधिक या ठिकाणी कोणती संख्या घ्यायची, म्हणजेच याच्याबरोबर ते सत्यविधान होईल. मग बघा आता इथं 12 पूर्णांक आहे, इथं 13 पूर्णांक आहे, बरोबर. आणि इथं बाकी 1 उरते. म्हणजे मग आता थोडंसं निरीक्षण केलं ना तर 12 मध्ये 1 मिळवायला, म्हणजे इथं अशी एक संख्या घ्यायची की ज्याचा भागाकार हा 1 आला पाहिजे आणि बाकी 1 उरले पाहिजे. मग अशा वेळेला काय, तर या ठिकाणी 7 संख्या आहेत, 7 संख्या आहेत. 7 1 7, 6 1 6, भागाकार 1 येईल आणि बाकी 1 उरेल, कारण की 1/3 आणि हा पूर्णांक या 12 मध्ये मिसळला तर 13 होणार आहे, म्हणजे याच्यासोबत हे होणार आहे. एकदा करून बघू लागल्याचं. 7 ठेवल्यानंतर बघा 7 ठेवला, छेद समान केले आपण. छेद समान केल्यानंतर इथं 6 ने गुणायचं, इथं 6 ने गुणायचं. 12 सक 12 पंचे 60, 12 सक 72, 72 अधिक 7 आणि हे 6. आता या 13 1 13 2 26 13 4 4 52 13 5 65 13 सक 78, 78 आणि 1 78 आणि 1 किती झाले? 79 आणि 6. इथं सुद्धा यांची बेरीज किती येते? 79 आणि 6. 72 अधिक 7 79, म्हणजे 7च ही संख्या परफेक्ट बसते. ओके बघा, एक भांडे पाण्याने 1 पंचमांश भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे? भांड्याची क्षमता आपल्याला माहिती आहे का? तर नाही. समजा भांड्याची क्षमता x मानूया. काय मानूया? x, बरोबर. मग आता ते भांडे 1च्या 1 पंचमांश, 1 पंचमांश म्हणजे 1/5, म्हणजे xच्या 1/5, म्हणजे 4च्या ठिकाणी कोणती क्रिया येणार आहे? गुणाकार. 1/5 एवढं भांडं भरलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून 40 लिटर पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागणार आहे, म्हणजे x अधिक 5 अधिक 40 बरोबर पूर्ण भांडं भरणार आहे. म्हणजे पूर्ण भांड्याची क्षमता किती घेतली आपण? x, म्हणजे या ठिकाणी x घेतला. x घेतल्यानंतर बघा हा जो 1/5 आहे तो इकडे अधिक आहे, इकडे जर काय होईल? वजा होईल. म्हणजे 40 बरोबर x वजा 1/5. इथं छेद समान करून घेऊया. इथं 5 येईल, इथं 5 येईल. छेद समान केल्यानंतर मग या ठिकाणी काय येईल? 4 1/5, बरोबर. आता बरोबर 40. मग 4 1/5 बरोबर 40. मग हा इकडे भागिले, इकडे काय होईल? इकडे काय होईल? गुणिले. त्यानंतर 4x याच्यामध्ये गुणिले, इकडे काय होईल? भागिले. म्हणजे इथं राहिला फक्त x. हा 4 इकडे आला, हा 5 इकडे गेला. म्हणजे फक्त राहिला काय? x, 1 ची संख्या. मग बघा 4 1 4, 4 1 4 0, 10 गुणिले 5 बरोबर किती? 50 लिटर. किती उत्तर आलं? 50 लिटर. मग पर्याय क्रमांक आहे सी. अशा पद्धतीने साधं आणि सोपं कोणतीही गोष्ट पाठ करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. फक्त एक विचार व्यवस्थित केला ना तर निश्चितच आपण आपल्या उत्तरापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. निश्चितच सगळे प्रश्न समजले असतील अशी आशा बाळगतो आणि आपल्याला समजले असेल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.